नमस्कार, मी मधुरा. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण सुवर्ण कोकण फूड मॉल आणि हमखास सुवर्ण नफा ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत. आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सतीश सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. सतीश परब हे सुवर्ण कोकणचे संस्थापक आहेत. तसंच मराठी माणसाला शेतीतून हमखास नफा देणारे कृषी क्षेत्राचे जाणकार अभ्यासकही आहेत. 10 वर्षांच्या शेतीच्या अभ्यासानंतर विपणन व्यवस्थेतील गणिताच्या आधारावर बनवण्यात आलेले फूड मॉल हे आज गुंतवणुकीचा राजमार्ग बनलेला आहे. 5 वर्षांनंतर गुंतवणुकीच्या परताव्यासह वर्तमानात सलग 5 वर्ष नफा आणि मुदतीनंतरही डबल नफा असा शाश्वत श्रीमंतीचा मार्ग असणाऱ्या सुवर्ण कोकणच्या फूड मॉल SVRD योजनेला सध्या उदंड प्रतिसाद मिळतोय. आजच्या या कार्यक्रमात मध्यमवर्गीयांच्या गुंतवणुकीचा नवा पर्याय असणाऱ्या ह्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. सुवर्ण कोकण फूड मॉल श्रीमंतीचा राजमार्ग, सुवर्ण कोकण फूड मॉल आणि हमखास सुवर्ण नफा कसा कमवाल या विषयावरती आज आपण चर्चा करूया सतीश सरांशी. तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया. सतीश सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण खरं तर सुवर्ण कोकण फूड मॉलच्या माध्यमातून सुवर्ण नफा कसा मिळवायचा याबद्दल चर्चा करणार आहोत. मात्र आत्ता सध्या आपण परिस्थिती पाहिली तर कुठेतरी नोकऱ्या जात आहेत. आता पुढे जाऊन काहीतरी भविष्यामध्ये नोकऱ्या जाण्याचे चान्सेस आहेत. लोकांच्या नोकऱ्या टिकतील की नाही ह्याची देखील आता सध्या शाश्वती नाहीये. त्याचबरोबर बँका देखील सध्या जे लोन ज्यांनी घेतलेलं आहे त्यांच्यावरती देखील घर जप्तीची कारवाई करायला सुरुवात करतात. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जर शाश्वत इन्कम हवं असेल तर सुवर्ण कोकणच्या फूड मॉलचा जो बिझनेस आहे तो जर आपण केला, तो मार्ग धरला तर नक्कीच आपल्याला सुवर्ण नफा तर मिळणारच आहे. पण त्याचबरोबर एकूणच एक व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? नक्की मॅडम, तुम्ही जसं बोललात परिस्थिती खूप गंभीर आहे. म्हणजे मागच्या आठवड्यात मला वाटतं आपण जेव्हा SVRD योजनेबद्दल बोललो होतो, मला असंख्य पालकांचे फोन आले होते. म्हणजे तुम्हाला आणि खूप जण येऊनही भेटून गेले. औरंगाबादवरनं काही आले, नांदेडवरनं आले. प्रत्येक पाल्याला एक चिंता सतवते की माझा मुलगा खूप दिवस झाले घरी आहे, त्याची नोकरी गेली आहे किंवा एज्युकेशन झालं आणि पुढे काय करणार. आणि त्यामुळे त्यांच्या भवितव्याच्या याने ते खूप चिंतित असतात. पण जेव्हा असं म्हटलं जातं की रिकामा जो वेळ असतो ना तो खूप घातक असतो, नको नको ते विचार डोक्यात येतात. त्यांनी सध्याचा परिस्थिती एवढी गंभीर आहेत ना, प्रत्येकाला 2 जेवणाची घासाची भ्रांत झाली. आणि मग माझ्या मुलाला किंवा आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करता येईल, कसं आपण पुढे जाता येईल, ह्यासाठी सगळेजण फ्रँचायझीसाठी येतात. आणि फ्रँचायझीचं हे जे वर्जन आहे ना की गॅरंटेड इन्कम, म्हणजे तुम्ही माल विकला तरीही तुम्हाला पैसा भेटतो, न विकताही पैसा भेटतो. ह्या गोष्टीचा ऍक्च्युअली सगळ्यांना खूप आश्चर्य आहे. म्हणजे सर्वत्र हीच विचारणा असते की तुम्ही प्रत्येक वर्षी जो मोफत माल देता तो कसा परवडतो, तुम्ही तो प्रत्येक वर्षी देणार की फक्त पहिल्याच वर्षी देणार. मला वाटतं जगातलं हे पहिलं असं कॉन्सेप्ट असेल की जिथे पूर्णतः 5 वर्ष प्रत्येक वर्षी तुम्हाला लाखो रुपयाचा माल मोफत भेटतो. आणि हा देण्यामागचा उद्देश होता ना मॅडम की ही जी पिढी आता नवीन उद्योगात येतात ना की त्यांना त्या बिझनेस या गोष्टीवरती फोकस करता यावा, त्यांचं कुठे मॉरल डाऊन होऊ नये आणि त्यांना एक कुठेतरी एक सपोर्ट सिस्टम किंवा एक आपण बोलतो ना एक खात्री असं की काही नाही झालं तरी मला एवढा जो माल फुकट भेटतोय 2 लाखाचा 4 लाखाचा तो विकून म्हणजे तेवढं तरी माझं इन्कम होईल. ही जी आपण यशाची जी गॅरंटी देतो ना SVRDच्या मध्ये, मला वाटतं ती खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे, म्हणजे तुम्हाला सांगतो बहरीन सारख्या देशात असतील किंवा US मधनं असेल, नुसत्या विचारणाने आल्या तर ते फ्रँचायझी घेऊन मोकळे देखील झाले. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे परदेशापर्यंत सुवर्ण कोकणची आता व्याप्ती वाढलेली आहे. मात्र हे केवळ तिथपर्यंतच आपण थांबवायचं नाही, आपल्याला पुढे अजून ही व्याप्ती वाढवायची आहे. मात्र अनेकदा असं होतं की जेव्हा व्यवसाय सुरू करतात तेव्हा आधी आपल्याकडे नोकरी असते आणि नोकरीतनं आपल्याला जोडधंदा म्हणून अनेक जण ह्या व्यवसायाकडे वळतात. ही जेव्हा हा व्यवसाय किंवा हे सुवर्ण कोकणचा फूड मॉलचा बिझनेस वाढत जातो, तशी व्याप्ती वाढत जाते, त्यानंतर असं होतं की आपल्याला नोकरी हा सोडावी लागते किंवा नोकरीवरती कुठेतरी ब्रेक द्यावा लागतो. तर ही व्याप्ती जेव्हा वाढत जाते तेव्हा कशा पद्धतीने सुवर्ण कोकण आपल्या जे शिलेदार आहेत त्यांना मदत करतं आणि ही SVRD योजना नेमकी काय त्याबद्दल काय सांगा? नक्की मॅडम, ही गोष्ट खूप तुम्ही चांगली बोललात की जेव्हा तुमचा म्हणजे नोकरी जी आहे ना ते तुमच्या जास्तीत जास्त गरजा भागवू शकते. 2 वेळेचं जेवण, मुलांचं प्राथमिक शिक्षण किंवा EMI एवढ्या गोष्टी. पण तुम्हाला एक ज्याला आपण लाईफ बोलतो ना, एक खरं जगणं ज्याला आपण म्हणतो,
की प्रत्येकाला वाटतं की माझी मुलं सुद्धा चांगल्या शाळेत गेली पाहिजेत, माझी बायको सुद्धा अभिमानाने चार चौघात चांगली उठून दिसली पाहिजे, तिच्या अंगावर डागडागिने असले पाहिजे, एक स्वतःचं चांगलंसं घर असलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या पूर्ण तेव्हाच आपण करू शकतो तेव्हा आपण कुठल्या ना कुठल्या उद्योजकते किंवा व्यवसायामध्ये एक फोकस करू. पण होतंय का की आजच्या डेटला एवढी मोठी एखादा नवीन व्यवसाय करायचा म्हटलं ना तर गुंतवणूक मोठी लागते, कारण एवढी कॉम्पिटिशन असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे स्वस्त माल असेल तर लोक घेतील. ऍक्च्युअली ते तसं नाहीये, कारण माल हा स्वस्त आणि महाग नसतो, तो एकतर तो चांगला असतो किंवा कमी क्वालिटीचा असतो. आणि त्याच्यामुळे पण हा जो भ्रम असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, पुष्कळ मोठं तुम्हाला कॅपिटल घेऊन उतरावं लागतं. किराणा मालचं जर आपण उदाहरण घेतलं तर पुराणा किराणा मालाच्या ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला मोठ्या प्रमाणात माल जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्हाला ते स्वस्त भेटतं, आणि मग एवढा मोठा माल घ्यायला दुकान लागेल, गोडाऊन लागेल, म्हणजे तो खर्च वाढला, दुकानाचं भाडं वाढलं, तर हे शक्य होत नाही आपल्या मराठी मुलांना किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना. सो कमी गुंतवणुकीत मला पहिल्या दिवसापासून नफा, तर काय तर मग तो फ्रँचायझी मॉडेल असतो. पण आज असं झालं फ्रँचायझी मॉडेलमध्ये सुद्धा 10 लाख 20 लाख 30 लाख घेतात. साधा चहावाल्याचं जरी तुम्ही उदाहरण घेतलं तरी 5-10 20 लाख रुपये तुम्ही डिपॉझिट घेतात, आणि म्हणून सहसाही आपलंही माणसं या व्यवसायात उतरत नाही. सुवर्ण कोकण एक गेल्या वर्षापासून एक काम केलं की फ्रँचायझी चार्जेस हा प्रकारच सगळा काढला, की तुम्हाला ब्रँडिंग नाही, कन्सल्टिंग नाही किंवा रॉयल्टी सुद्धा नाही. पहिल्या दिवसापासून तुम्ही व्यवसाय करा आणि पहिल्या दिवसापासून तुम्ही हमखास नफा करा. आणि हे जे प्रोडक्ट तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 150 पेक्षा जास्त प्रोडक्ट, आणि हे असे प्रोडक्ट आहे की एका किचन मध्ये रोज लागतात. मग पिठापासून मिठापर्यंत सगळे, आणि हे सगळे नैसर्गिक पद्धतीने, म्हणजे कुठलंही केमिकल नाही किंवा कुठलंही रसायन नाही, प्युअर ज्याला आपण हायजेनिक प्रोडक्ट बोलतो ते सगळे एका गृहिणीला लागणारे प्रोडक्ट आहे. आणि सगळ्यात मजा काय याच्यात की फ्रँचायझी जे आमच्याकडनं घेतात त्यांना जो आम्ही नफ्याचं जे प्रमाण असतं, ज्याला आपण प्रॉफिट मार्जिन बोलतो, हे आजवरचं सर्वाधिक मार्जिन आहे. म्हणजे मला वाटतं 20 ते 30% त्यांना मार्जिन असतं. आणि व्यवसाय कसा करावा, लोकांपर्यंत कसं जावं, काय बोलावं, कसं एक मोबाईलचं, म्हणजे तुम्ही जर बघितलं पहिल्या काळी असं होतं की आपण गाड्या घेऊन मॉलमध्ये जायचो, आता मोबाईल तुमच्या घरी येतो. बरोबर आहे. आता मोबाईल एक डिजिटल किराणा स्टोअर झाला एक प्रकारचं, आणि त्यामुळे कमीत कमीत पैशात कमीत कमीत वेळेत जर तुम्हाला गॅरंटेड नफा कमवायचा आहे, तुम्हाला भक्कळ नफा कमवायचा, तोही हातातला कामधंदा सांभाळून. सो सुवर्ण कोकण फ्रँचायझी खूप मोठं एक बोलताना एक ऑपॉर्च्युनिटी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही नोकरदार आहात, तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही विद्यार्थी आहात किंवा तुम्ही निवृत्तीधारक आहात, प्रत्येक जण म्हणजे ज्याला कशाचाही अनुभव नाही तोही ह्या व्यवसायात जरी आला तरी त्याला गॅरंटेड उत्पन्न भेटतं. कारण आपल्याकडे जी स्कीम आहे की माल विकूनही पैसा भेटतो आणि माल न विकताही पैसा येतो. मला वाटतं ते खूप मोठं गमक आहे यशाचं. अगदी. आणि मला वाटतं की हे आतापर्यंत अनेकांनी ह्या सगळ्याच्या माध्यमातून आपला स्वतःचा बिझनेस सुरू केला, फूड मॉलचा बिझनेस सुरू केला, आणि त्यांना नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे. म्हणजे खरं तर घरातूनही अनेकांनी व्यवसाय सुरू केले. आपण घरातली देखील ज्या गृहिणी होत्या त्यांनी देखील ह्या सगळ्या व्यवसायाकडे आपली वाटचाल केलेली आहे. असे अनेक खरं तर लोक आहेत, अनेक शिलेदार आहेत, मात्र योग्य खरं तर शिलेदाराची निवड सुवर्ण कोकण करतं आणि त्यानंतर तुम्ही फ्रँचायझी देता, हे सगळं आहेच. पण ह्याच्यासाठी ट्रेनिंग फार महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला जर हवी असेल तर सुवर्ण कोकणच्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. त्याचबरोबर सुवर्ण कोकणच्या फेसबुक पेजला, इंस्टाग्राम पेजला लाईक करा, जेणेकरून तिथले जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. आणि सुवर्ण कोकणच्या या माध्यमातून तुमचा प्लॅन ए तर तयार असतोच, मात्र प्लॅन बी नेमका कशा पद्धतीने तयार करायचा ह्याचा देखील खरं तर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल. आणि प्लॅन बी म्हणजे काय तर सुवर्ण कोकणचा हा फूड मॉल कशा पद्धतीने सुरू करायचा आहे, आणि SVRD ही योजना नेमकी काय आहे याबद्दल आपण खरं तर सतीश सरांकडनं जाणून घेतोय. मात्र अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायला विसरू नका, जेणेकरून जरी तुमची नोकरी गेली तरी काळजी करण्याचं कारण नाही, कारण की प्लॅन बी तुमचा तयार असणार आहे. सर, ह्या निमित्ताने अजून एक प्रश्न, कारण की आज अनेकांनी ह्या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये गेल्या 1.5 वर्षांपासून जो आपण हा काळ बघतोय, हा अतिशय बिकट परिस्थिती होती. ही बिकट परिस्थिती पुढे जाऊनही काही वर्षांनी उद्भवू शकते, काही होऊ शकतं. ह्या सगळ्याच्या आधीपासूनच आपण आपली तयारी करून ठेवणं फार महत्वाचं आहे. आणि आज SVRDच्या योजनेच्या माध्यमातून असेल किंवा या कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त फ्रँचायझी तुम्ही दिलेल्या आहेत, त्याबद्दल मला जाणून घ्यायचं. आणि SVRD योजना किती फायदेशीर आहे आणि FIFO बद्दल काय सांगाल? नक्कीच. हे दोन गोष्टी आहेत. एक तर म्हणजे गेल्या वर्षी निघालं की आत्मनिर्भर भारत वगैरे किंवा वोकल फॉर लोकल. मला वाटतं गेले 3 वर्ष आपण हेच करतोय. कोकणातले जे महिला बचत गट आहेत किंवा महाराष्ट्रातले इतर भागातले जे महिला बचत गट आहेत, त्यांनी पारंपरिक पद्धतीने बनवलेले जे प्रोडक्ट आहेत ना, हे आपण मोठी त्याची मार्केटिंग करतो, घराघरात पोहोचवतोय.
मला वाटतं खूप छान पद्धतीत व्यापार त्या सगळ्या महिलांना हातभार त्या निमित्ताने लाभला. गेल्या वर्षी जवळजवळ 3 ते 4 करोड रुपयाचा माल सगळ्या शेलदारांनी मिळून विकला होता. याही वर्षी त्याच मार्गाचा आहे. आणि जसं जसं आपण पुढे जातो तुमच्या लक्षात येईल की परिस्थिती एवढी अवघड होते ना की मुलांचं शिक्षण असेल किंवा इतर छोट्या छोट्या गरजा भागवताना सुद्धा खूप मुश्किल होईल. कोरोनाने एक गोष्ट छान शिकवली की तुम्ही एका उत्पन्नावर अवलंबून राहू नका. तुम्ही जरी शेती करताय, तुम्ही जरी नोकरी करताय, तरी एक असं इन्कम जे तुमचं गॅरंटेड तुमच्या अकाउंटमध्ये आलं पाहिजे. म्हणजे महिन्याची 1 तारीख आली ती बाकी दुनिया काही असेल, लॉकडाऊन असेल नसेल, पण तुमच्या अकाउंटला पैसे आले पाहिजे. बरोबर आहे. ही प्रोव्हिजन करणं खूप महत्वाचं असं. आणि कित्येक वर्ष अर्थतज्ञ बोलत असतात पॅसिव्ह इन्कम, एक्स्ट्रा इन्कम. आम्हाला ते ऐकायला बरं वाटतं, पण ऍक्च्युअल ते कसं उभं करायचं, कसं ते आपण बोलतो ना वेल्थ क्रिएशन करायचं, हे SVRD ने शिकवलं. SVRD मध्ये एक गोष्ट केली आम्ही की हा जो फुकट माल दिला जातो, मला वाटतं 50,000 ते 4 लाखापर्यंत दरवर्षी हा 4 लाखापर्यंतचा माल हा यांना मोफत दिला जातो. आणि पुढची 5 वर्ष, कारण ही करार जो असतो फ्रँचायझी ही 5 वर्षाचा असते, 5 वर्ष त्यांना दरवर्षी तो माल मोफत भेटतो. तुम्ही तो विका, तुमचे पैसे हे करण्यामागचं कारण काय, तर ह्यांना एक सपोर्ट मिळावा आहे की यांना बूस्ट देता यावं आणि व्यवसायाची, उद्योजकतेची यांना आवड निर्माण व्हावी. कारण एकदा त्यांना ती आवड निर्माण झाली, एकदा त्यांनी फोकस त्यावर केला ना, मला वाटतं आयुष्यात पुन्हा मागे वळायला नको. कारण आपले प्रोडक्ट असे आहेत ना की प्रत्येक घराला लागणार आहेत. मग तांदूळ असेल, कडधान्य असेल, डाळी असेल, मसाले असेल, पीठ, सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही एक गोष्ट बघितलात का, खूप जण विचार करतात की उद्या लॉकडाऊन खुललं तर काय, त्याने काय होतंय. लॉकडाऊनच्या अगोदर सुद्धा जेव्हा सगळे मॉल होते, डीमार्ट किंवा इतर जेवढे काही मॉल होते, गल्लीतले जे किराणा स्टोर होती ना, वाण्याची दुकान, हे बंद नाही झाली, चालूच होती. ह्याच्यामध्ये असं असतं ना की लोक तुमच्याकडे काय येतील हे पहिलं आधी आपल्याला ठरवलं पाहिजे. आणि ट्रेनिंग मध्ये हे शिकवलं जातं की तुमचा रिपीट कस्टमर कसा वाढत जाईल. कारण ह्याच्यामध्ये मोठा फायदा काय होतो की तुम्ही जरी दिवसातून 1 तास फोकस केलात ना, तरी तुम्ही महिन्याला 1 ते 1.5 लाखाचा माल विकू शकता. कारण प्रत्येक घराला कमीत कमी 2 ते 3 हजारचा किराणा हा लागतोच. तुम्ही विचार करा, आपण 100 ग्राहक किंवा दिवसाला 1 ग्राहक, आपण एक असं धरूया की मी दिवसाला एकाच ग्राहकाला विकू शकतो, एवढाच माझ्याकडे वेळ आहे. तरी म्हटले तरी तुमचे 30 ग्राहक होतात, म्हणजे 30 गुणिले 3,000 पकडले तरी 1 लाखाचा माल विकला जातो. आपण 20-25% मार्जिन जरी पकडली तरी 20-25 हजार रुपये तुम्ही दिवसाचा 1 तास देऊन करू शकता. फक्त काय असं माहिती, ही गोष्ट ना आतून आली पाहिजे. अरे यार खूप झालं, हे सगळं सहन केलं. कारण एक बघितलं आपण अशी परिस्थिती की सुखाचं मरण देखील महाग झालं होतं. लोक औषधाविना आणि असे तडफडत होते. पण प्रत्येक गोष्टीपासून धडा घेऊन त्यातून एक चांगली सुरुवात करणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी कुठल्या मुहूर्ताची गरज नाहीये. तुम्ही ज्या दिवशी मनात आणाल ती आग आतमधून पेटली पाहिजे की नाही, मला हे माझ्या घरचं सगळं दारिद्र्य मिटवायचं आहे, मला माझ्या कुटुंबाला, माझे आई वडील असतील, माझे मुलं असतील, ते ज्या सुखाचे हकदार आहेत ना, ते सुख मला त्यांना देता आली पाहिजे, तिथे कॉम्प्रोमाइज नसला पाहिजे. आणि हे जेव्हा तुम्ही आतमधून ठरवता ना, मला वाटतं जगणं सोपं होऊन जातं. बरोबर. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या बरोबर तुम्हाला एकतर मुळात म्हणजे आतमधनं इच्छा असली पाहिजे. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही कुठलंही पाऊल उचलू शकतात. पण त्याचबरोबर तुम्ही मेहनत करण्याची जर तयारी असेल तर तुम्हाला नक्कीच हमखास नफा मिळतो आणि ते सुवर्ण कोकण बरोबर तुम्हाला मिळवून देतो. कशा पद्धतीने, तर SVRD ची योजना असेल किंवा FIFO योजना असेल, या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सगळे नफा उपलब्ध होणार आहे. मात्र जेव्हा SVRDचा आपण उल्लेख करतो ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे 5 पट नफा होतो. तो 5 पट नफा कसा मिळतो त्याबद्दल काय सांगा. नाही, त्याच्या अगोदर मी FIFO बद्दल बोललो. कारण काय आलं की तुम्ही मगाशी प्रश्न पण मला सांगताना आला बोलण्याच्या अगोदर. FIFO म्हणजे काय, ऍक्च्युअली कुठलेही फ्रँचायझी मॉडेल असते, जेवढ्या कंपन्या त्या फ्रँचायझी मॉडेल मधनच बिझनेस करतात. एक असं FIFO म्हणजे फ्रँचायझी इन्व्हेस्ट करते आणि फ्रँचायझी ऑपरेट करते, म्हणजे ते सर्वस्व जबाबदार त्याला, असा जो प्रॉफिट असतो तो त्यांचा त्यांना होतो. FIFO म्हणजे काय, तर फ्रँचायझी इन्व्हेस्टेड आणि कंपनी ऑपरेटेड. म्हणजे खूप जण असे असतात की नाही आम्हाला आता सेकंड इन्कम हो, पण ते गॅरंटेड हवं आणि आम्हाला वेळही नाही ते विकायला किंवा काय करायला. मग त्यांच्यासाठी असं असतं की ते जे फंड इन्व्हेस्टमेंट करतात किंवा त्यांचं जे भांडवली गुंतवणूक असतं त्या आधारे कंपनी स्वतःचा एक फ्रँचायझी मॉल टाकते किंवा दुकान टाकते. मग त्या दुकानाचा सगळा खर्च असतो, दुकानाचं भाडं असेल, नोकरांचा पगार असेल, वाहतूक खर्च असेल, सगळे खर्च जे आहे ते कंपनी करते. आणि त्यातलं प्रॉफिट जे असतं ते ह्या जे FIFO मध्ये घेतात फ्रँचायझी, त्यांना ते प्रत्येक महिन्याला हमखास दिलं जातं. आणि तो नफा जो असतो तो फिक्स असतो. ह्याचा म्हणजे जो काय खर्च असतो, नफा नुकसान असतं, त्याच्यात त्यांच्या अर्निंग वरती, त्यांच्या इन्कम वरती काही परिणाम होत नाही. सो एक सेपर इन्कम आपण जे बोलतो ना ते झालं. दुसरे जे तुम्ही बोलत की 5 पट नफा कशा पद्धतीत दिला जातो, कसं होतं की आम्ही प्रत्येक वर्षी त्याला 4 लाख 5 लाख जो काय माल असेल हे सगळं आधारित असतं त्यांच्या ह्याच्यावरती, त्यांची जी अनामत रक्कम असते त्याच्यावर आधारित असतं.
आणि हे प्रत्येक वर्षी दिलं जातं. म्हणजे 5 वर्ष ते मोफत दिल्यामुळे त्यांना जे काही हे असते माल भेटतो तो प्रत्येक वर्षी मिळाल्यामुळे त्यांचं प्रॉफिट जे आहे ना ते खूप वाढत जातं. बरोबर बरोबर. आणि हे करण्यामागचं पुन्हा पुन्हा सांगतो उद्देश एकच आहे की माझा मुलगा, माझी मुलगी किंवा माझी सून किंवा मी जर ह्या व्यवसायात उतरतो आणि मला कसलाही अनुभव नाही, असं म्हटलं जातं की कुठल्याही व्यवसायामध्ये यश मिळायला 6 महिने 8, कारण धंदा समजायला तुम्हाला 2-3 महिने जातात. आणि मग आता ती वेळ नाही किंवा आताच ती पिढी नाहीये की तुम्ही थांबाल वर्षभर 6 महिने. कारण आमची पिढी तशी होती की वर्षानंतर आपण आता केलेल्या चुका समजतात, आपण टाळल्या पाहिजेत, आता ऍक्च्युअल नफा येईल. आता आम्हाला आजच्या आजच पाहिजे. मी आज काम केलं तर मला त्याचा त्याचा जो मोबदला तो मला आजच्या आज भेटला पाहिजे. आणि म्हणून अशा वेळेस कुठे निराशेत तो मनुष्य जाऊ नये, त्याचा मोरल डाऊन होऊ नये, त्याला कुठेतरी एक सपोर्ट करता यावा म्हणून हा जो फ्री प्रोडक्ट दर वर्षाला दिलं जातं ते ह्यासाठी जातं. आणि याचा खूप मोठा फायदा लोक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. कारण प्रत्येकाला एक समजलं की जगात किती आर्थिक मंदी आली तरी किराणा मालाचं सेक्टर हे असं आहे ना की जे मंदीचा जराही तिथे लेवलेज नसतो आणि वर्षाचे 12 महिने हा व्यवसाय तुमचा चालणार आहे. आणि म्हणून किराणा सुवर्ण कोकणचे जे फुटबॉलला जे एवढं मोठं महत्व आलं किंवा जी मागणी वाढली त्याचं कारणच ते. पण एक फक्त मला याच्यात नमूद करावं लागतं, ही जी मोफत आपण माल देतो 4 लाखाचा 3 लाखाचा जो काय तो प्रत्येक वर्षी, ही योजना आहे ना ही ह्या महिन्याच्या शेवटपर्यंतच आहे. कारण आपण पहिलंच ठरवलं होतं की फक्त 100 लोकांनाच ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला फ्रँचायझी द्यायची. सो ही जी योजना आपण पुढच्या 8 दिवसामध्ये पूर्णतः बंद करतो. पुन्हा फ्रँचायझी असेल पण मोफत जो माल देतो तो मात्र नसेल. म्हणजे तात्काळ खरं तर आत्ताच तुम्ही खरं तर संपर्क साधा सुवर्ण कोकणशी आणि सतीश सरांशी याबद्दल चर्चा करा. कारण की ही SVRD ही जी योजना आहे खास करून पुढील 5 वर्षांसाठी मोफत जे अन्नधान्य मिळणार आहे ते अन्नधान्य तुम्ही विकू शकता आणि त्याच्यातून नफा मिळवू शकता. आणि ती योजना केवळ ह्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे 30 जून पर्यंतच उपलब्ध आहे. त्यानंतर फ्रँचायझी सुरू राहणार आहे, मात्र ही SVRD योजना नसणार आहे. तेव्हा नक्कीच खरं तर लगेच संपर्क साधायला हरकत नाहीये. सर अजून एक महत्त्वाचा प्रश्न, कारण की आज म्हटलं ना तर गुंतवणुकीचे अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. मग FD असेल, बँकेतली ठेवी असतील, पोस्टातल्या ठेवी असतील, शेअर मार्केट असेल, हे सगळे गुंतवणुकीचे पर्याय आहेत. मात्र आज जर आपल्याला गुंतवणुकी व्यतिरिक्त जर आपल्याला विचार करायचा असेल तर सुवर्ण कोकणच्या फूडमॉलचा विचार करायला हरकत नाही. कारण की ही गुंतवणूक जी आहे ती तुमच्या अख्ख्या पूर्ण आयुष्यभरासाठी असणार आहे. तुम्ही नाही केलं तर पुढची पिढी करू शकणार आहे. हे सगळ्या टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत आणि ह्याचा फायदा खूपच चांगला आहे. तो कसा काय मिळवू शकतो आपण त्याबद्दल काय सांगा? पहिली गोष्ट, बँक इतर गुंतवणूक आणि फूडमॉल ह्याच्यात खूप फरक आहे. इथे नुसता पैसा नाही भेटत आहे तर तुमच्या मुलांना किंवा तुमच्या पुढच्या भविष्याला एक वेगळं उद्योजकीय बोलतात ना एक जग त्याला तिथे भेटतं. त्याला धंद्याची गोडी काय, धंद्यातला पैसा काय तो त्याला तुम्ही समजून तुम्ही त्याला एक रेडीमेड प्लॅटफॉर्म उभा करून देता. लक्षात आलं का? आणि त्यातून मिळणारा पैसा एका वर्षासाठी नाही, तो वर्षानुवर्षाचा आहे. पुढे प्रत्येक वर्ष तो मिळत राहणार. पण तो जी पाया आहे, तो जो फाउंडेशन आहे तुम्ही सुरुवात करून देता. इतर याच्यामध्ये फ्रँचायझीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुख्य फरक जो आहे ना ती इथे गॅरंटेड आणि खूप ह्यूज तुम्हाला प्रॉफिट भेटतं. इकडचं प्रॉफिट तुम्ही ठरवता की मला किती कमवायचं. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला रिस्क थोडीफार तरी असते, इथे शून्य रिस्क असते. तुम्हाला इथे रिस्क हा फॅक्टरच नाही. ह्याचा सगळ्यात महत्वाचा जर वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं ना तर अगदी कमी वेळेत आम्ही कमी कष्ट तुम्हाला एक गॅरंटेड नफा किंवा गॅरंटेड आपण इन्कम ज्याला बोलतो ना ते तुम्हाला फूडमॉलच्या माध्यमातून भेटतं. फक्त ह्याच्यासाठी एक गोष्ट, आपण कुठलाही व्यवसाय करणार आहोत, एक नवा जगात आपण प्रवेश करतो, नव्या गोष्टी करायला जातो, मला वाटतं त्याची सविस्तर माहिती समजून घेणं खूप गरजेचं आहे. 15-20 मिनिटाच्या कार्यक्रमातून किंवा 5 मिनिटं फोन करून फोनवर समजून ते नाही होणार. त्यासाठीच एक मोफत एक सेमिनार असतो त्याचा, तर तो मला वाटतं प्रत्येकाने केला पाहिजे. ज्यांना ज्यांना वाटतं की मला फ्रँचायझी घ्यायचं आहे, मलाही ह्या मोफत मालाची योजनेत भाग घ्यायचा आहे किंवा मला एक नवं माझं उद्योजकीय बोलतात ना स्वतःला उद्योजक म्हणून सिद्ध करायचं आहे, तर प्रत्येकाला मी एकच विनंती करेन की तुम्ही कार्यक्रम झाल्यानंतर तो व्हिडिओ मागून घ्या किंवा जे वेबिनार आहे आपलं मोफत सेमिनार आहे हेच फ्रँचायझी बद्दल, त्यात संपूर्ण बारकाव्यात माल काय, तुमचं प्रॉफिट मार्जिन काय, माल मोफत माल जो किती वर्ष भेटतो, सुरुवातीला किती भेटतो, आम्ही जे जाहिरातीचा पाठबळ देतो ते नेमकं काय असतं. आम्ही नेहमी सांगतो की तुम्हाला बोटाला धरून आम्ही पुढे नेतो. मग नेमकं कशा पद्धतीतलं ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देतो, हे सगळे बारकावे ह्या व्हिडिओमध्ये आहेत. सो माझी सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही जर नव्या जगात नवीन उद्योजकतेला सुरुवात करणार असाल तर सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि नंतर घरातल्यांचे सगळ्यांचे विचार घेऊन तुम्ही, कारण
कुटुंब सोबत असणं खूप अगदी गरजेचं आहे खरंय, मधुरा अगदी मॅडम. खरंय, तुम्ही एक अगदी नव्या उद्योजकतेला सुरुवात करता तर मला वाटतं संपूर्ण कुटुंबाला सोबत घेणं, त्यांच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद बरोबर. मला वाटतं खूप महत्वाचे. बरोबर. एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न. आता तुम्ही फार महत्वाचे मुद्दे तर ह्यावेळी मांडलेलेच आहेत. मात्र 5 वर्ष मोफत तुम्ही देणारच आहात माल पूर्णपणे. त्याचा फायदा देखील, नफा देखील त्या व्यक्तीला होणारच आहे. मात्र पुढे जाऊन याचे नेमके निकष कसे असणार आहेत, काय नियोजन असणार आहे, अगदी थोडक्यात काय सांगाल? कसं असतं 5 वर्ष जो आपण त्यांना मोफत माल देणार आहोत किंवा माल न विकता पैसे काय देणार आहोत, ती जी स्कीम आहे, हे सगळं एका कागदावर असतं आणि त्याला एक मर्यादा असते. म्हणजे 5 वर्षाचा तो करार असतो, पण 5 वर्षानंतर तो करार पुन्हा वाढवता येतो कुठलंही शुल्क न आकारता. फक्त त्याचा जो प्रोग्रेस आहे, त्याची जी कामगिरी आहे तीही बघितली जाते. पूर्णतः त्याच्या कामगिरीवर हे आधारित असतं. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा 1 रुपया चार्ज केला जात क्या बात आहे, क्या बात आहे. ओके. सो विनंती हेच आहे की संपूर्ण गोष्टी समजून घ्या, कारण आजवर 1-2 नाही तर महाराष्ट्रात जवळजवळ 200च्या आसपास फ्रँचायझी आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर आहेत आणि देशाच्याही बाहेर आहेत. संपूर्ण देशभरातून या गोष्टी केल्या जातात. फ्रँचायझी बिझनेस केला जातो. मला वाटतं आपली माणसं, म्हणजे मी नेहमी सांगतो की पैसा खूप सोपा आहे आणि ह्या पैशावरती ना कुणा एका ह्याची मक्तेदारी नाहीये. बरोबर आहे. सो प्रत्येकाने तो कमवला पाहिजे, पण तो कमवता तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही कुठल्या ना कुठल्या उद्योजकतेची कास अगदी धराल. खरंय. आणि फुटबॉल फ्रँचायझी असा बिझनेस आहे की 0 रिस्क, म्हणजे किंचित म्हणजे चुकून सुद्धा तुम्हाला नुकसान होणार नाही. बरोबर आहे. मिळेल तर तो फक्त नफा आणि नफाच असेल. आणि मला वाटतं की हा सुवर्ण नफा नेमका कसा मिळवायचा आहे ह्याचं गमक खरं तर तुमच्याकडे आहे आणि ते तुम्ही आतापर्यंत खरं तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर इथे मांडलेलंच आहे. मात्र हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. त्याचबरोबर युट्यूब चॅनलवरती देखील जा. सतीश परब यांचं सुवर्ण कोकण युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्याची माहिती तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर फेसबुक, इंस्टाग्राम इथे देखील तुम्ही फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सुवर्ण कोकणची सगळी माहिती तिथे उपलब्ध होईल. आणि तसंच एक वेगळा खरं तर उद्योग तयार करायचा असेल की उद्योजकता घडवायची असेल तर नक्की सुवर्ण कोकण तुम्हाला खरं तर मार्गदर्शन करत आहे. आणि एका बॅनरच्या, खरं तर सुवर्ण कोकणच्या बॅनरच्या खाली जर तुम्ही केलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. वेगळी काय ऍडव्हर्टाईज करण्याची गरज भासणार नाही. एक ब्रँडकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा असतो. दुसरी गोष्ट, ब्रँड म्हणून जेव्हा तुम्ही प्रोडक्ट आणता तेव्हा सगळे पॅरामीटर जे असतात ते कम्प्लीट करून आले असतात. कसाही माल येत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महिलांसाठी खूप एक वेगळेपण असतं. महिलांना कुठला चार्ज नसतो. बरोबर. ओके. एक फ्रँचायझी चार्जेस सोडले तर बाकी कुठला चार्ज नसतो. सो आवर्जून मला हे सांगायचं की जास्तीत जास्त पण प्रत्येक महिलेला वाटतं की नुसतं गृहिणी किंवा नुसतं हाऊसवाईफ नाही तर माझं स्वतःच एक अस्तित्व, स्वतःची एक वेगळी ओळख हवी. मला वाटतं खूप मोठी संधी महिलांसाठी आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर नक्कीच हा एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्यापर्यंत चालत आलाय. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचं या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम सुवर्ण कोकण. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे